चला तर आता पहा, आपले पुढचे प्रश्न राहिले होते ते आपण कंटिन्यू करूया. पहा, 38वा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे पहा. 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंकी प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी अशी संख्या कोणती की जिला 6ने निशेष भाग जाईल. आता आपण गो थ्रू ऑप्शन जर गेलो तर पहा, तुम्हाला काय होणार आहे. जे ऑप्शन नंबर 1 आहे त्याला 6ने निशेष भाग जातो, 2ला भाग जात नाही, 3 ऑप्शन आहे त्यालाही भाग जात नाही, आणि ह्या ऑप्शन नंबर 4ला सुद्धा काय होत नाही, 6ने भाग जात नाही. फक्त ऑप्शन नंबर 1 जे आहे याला फक्त 6ने निशेष भाग जातोय. म्हणून हेच तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बेरीज किंवा वजाबाकी करत बसायचं नाही, संख्या काढत बसायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. चला आपण आता ह्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय आहे पहा तुमच्याकडे. विश्वासकडील एका 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकापासून 27,385 या क्रमांकापर्यंतच्या क्रमाने नोटा आहेत. या बंडलमधील 27,336 या क्रमांकापासून 27,345 या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या. तर विश्वासकडील त्या नोटांच्या बंडलीमधील किती रक्कम शिल्लक आहे, असा तुम्हाला प्रश्न आहे. तर हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा. कसा पहा, तर हे पहिली संख्या काय दिली तुम्हाला, तर 27,385 वजा काय करायचं, हे 27,301 करायचं. आता वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला काय येईल, तर पहा इथे वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला सरळ 84 उरणार आहे, आणि मग इथे फक्त तुम्हाला शून्यच उरणार आहे. तर पहा इथे 0 0 0 उरणार आहे. मग अधिक 1 केले तर किती झाले, तर तुमच्याकडे झाले 85. 85 गुणिले जर तुम्ही 20 केले, किती नोट आहेत, 20 आहेत ना, म्हणून 20ने गुणलं. ठीक आहे. मग 20ने गुणले तर किती आलं तुमच्याकडे, तर किती आले पहा, तर हे आले तुमच्याकडे 1700 आले. किती आले, 1700. परत आता खाली जो क्रमांक दिला आहे तो सुद्धा करायचा. पहा काय करायचं, 27,345. 27,345, 300 किती आहे, 45, वजा किती करायचे, 27,336 वजा करायचे. पहा इथे तर 0 0 0च उरणार आहे. 45मधून जर 36 गेले तर 9 उरतात. अधिक 1 करायचं, 9 अधिक 1 केल्यावर 10 आले, आणि ह्याला गुणिले किती करायचे, 20 करायचे. ठीक आहे. मग आता गुणिले 20 केल्यावर इथं किती आले तुमचे, 200 आलेले आहेत. गुणिले 20 केल्यावर इथं किती आले, 1700 आले. मग आता तुम्हाला काय विचारलंय, तर आता आपल्याला सांगायचे किती नोटा शिल्लक आहेत. मग काय करायचं, तर 1700मधनं काय करायचं, हे 200 काय करून घ्यायचे, वजा करून घ्यायचे. मग वजा केल्यावर किती उरतील, तर आपल्याकडे उरतील 1500. म्हणजे 1500 तुम्हाला कुठे दिसते पहा, ऑप्शन नंबर 3मध्ये दिसते. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तर पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते. आपल्याला पाहायचं अयोग्य विधान. पहा, तर तुम्हाला याच्यामध्ये अयोग्य एकच आहे. ते कोणतं आहे, एका वर्तुळावरील सर्व जीवा समान लांबीच्या असतात. हेच फक्त अयोग्य आहे, बाकीचे सर्व योग्य आहेत. हे तुमचं याचं उत्तर झालेलं आहे. पहा, तुम्हाला पुढील संख्या काय दिलेली आहे, प्रश्न काय आहे पहा, एवढी संख्या दिलेली आहे. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्यांची बेरजेची निमपट किती, असं विचारलेलं आहे. पहा, प्रश्न टफच होता, कारण की प्रश्न टफच आहे त्याच्यामधले काही कारण की 5वीच्या मुलांना एवढं जमतं, कुणाला नाही जमत. तर पहा, तर जमलं तर पाहिजेच, आपण सोडवूया. पहा, याला काय करायचं, पहिले चढत्या क्रमाने मांडूया, जसं आपल्याला सांगितलंय. चढत्या क्रमाने पहिली संख्या काय येणार पहा, तर येणार तुमची 32,368. नंतरची कोणती येणार, 33,628. नंतर कुठली येणार, 36,328. नंतर कुठली येणार तुमची, नंतर येणार 38,326. आणि नंतर कुठली येणार तुमची, तर नंतर येणार तुमची 38,632. अशा तुमच्या संख्या झाल्या. पहिली आणि मध्यभागीची म्हणे. ही पहिली संख्या झाली. मध्यभागी बघा, 1 2 3 4 5 संख्या आहेत, म्हणजे इकडे 2 सोडल्या, इकडे 2 सोडल्या. मध्यभागी संख्या ही झाली. आता काय म्हणे, ह्यांची बेरीज करायची आणि ह्यांची निमपट करायची. आता बेरीज पहा, 32,368 अधिक करायचे 36,328. दोघांची बेरीज भागिले करूया 2. निमपट म्हणजे काय करायचं, भागिले 2 करायचे. दोघांची बेरीज येते 68,696. आता भागिले किती करायचे, 2 करायचे. बे का बे, बे त्रिक 6, बे चोक 8, बे त्रिक 6, बे चोक 8, उरला 1, बे आठी 16. म्हणजे किती आलं,
34,348. हे तुमचं काय झालं, उत्तर झालेलं आहे. तुम्हाला हे समजलंच असेल प्रश्न. तर पहा, अशा प्रकारचे हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. पहा, आपल्याला त्याच्यानंतरचं आपल्याला सोडवायचं होतं हे. आता हे आपण सोडवूया. पहा, याला कसं सोडवायचं. हे 78 वजा 8 भागिले अधिक 10 भागिले 5 गुणिले 2 आहे. मग सगळ्यात पहिली आपण प्रोसेस आपण ह्याला सोडवत जाऊया. 78 वजा 8, 5 एक 5, 5 दुने 10 अधिक 2 गुणिले 2. आता पहा, सोडवूया. तर काय होईल, 78 वजा 8 अधिक 2 दुने किती होतील, 4 होतील. आता 78 मधनं 8 गेले तर उरतात तुमचे 70. 70 अधिक 4 जर तुम्ही केले तर किती उरतात, 74. आपण स्टेप बाय स्टेप सोडवत गेलेलं आहे. तर उत्तर आलं शेवटी तुमचं 74. कुठे दिसते, ऑप्शन नंबर 2 मध्ये. ठीक आहे. पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे, तसंच आहे. पहा, हा प्रश्न तुम्हाला कसा दिलेला आहे. तर तुम्हाला काय दिले पहा, 3 तुम्हाला असं स्टार दिले, अधिक 4 तुम्हाला स्टार दिले आणि बरोबर तुम्हाला 1 सांगितले. तर बरोबर 1 कधी येईल, ह्या दोघांची बेरीज किती येते. तर तुम्हाला पहा, 3 अधिक 4 केले तर किती येणार आहे, 7 येणार आहे. मग खाली बी 7 असेल ना, तेव्हाच तर इथं 1 येईल ना, तेव्हाच 1 येईल ना. मग काय केलं आपण, त्याच्या जागी काय असणार, इथं 7 असणार, हे याच्यावरून ठरवलं. तर 7 कुठे दिसते तुम्हाला, ऑप्शन नंबर 2 मध्ये. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर काढायचं. चला, तर आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. पहा, प्रश्न काय आहे. आयुष 1 मिनिटात 125 मीटर अंतर धावतो. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात. 60 सेकंदात 125 मीटर. आता पुढे काय म्हणे, अंतर धावतो आणि 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला टाईम किती लागल, तर 500 मीटरसाठी आपल्याला काढायचं आहे. आता क्रॉस गुणाकार पहा, 60 गुणिले 500 भागिले तुमचे 125 असणार आहेत. तर पहा, आपण आता हे सोडवूया. कशा प्रकारे सोडायचं पहा. तर याला आपण 25 जर भाग दिला, 25 5 125 आणि पहा 25 दुने 50, परत 0 घेतला, परत भाग गेला कितीचा, 4चा. पहा, आपण जर इथे 20चा भाग जातो सरळ, 25 दुने 50 आणि हा 0 उरला वरती दिला. ठीक आहे. आता पहा, परत भाग जातो, 5 एक 5, 5 चोक 20चा भाग जातो आणि साईन चोक किती, 24 आणि हा 0 उरला इथे दिले. म्हणजे इथे किती झालेत आपल्याकडे, 240 सेकंद हे आपलं उत्तर आलेलं आहे. पहा, 240 सेकंद कुठे दिसते तुम्हाला, ऑप्शन नंबर 4 मध्ये. अशा प्रकारे याचं उत्तर निघालेलं आहे. पहा, आता पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे. एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे आणि त्यात 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे. मग टोटल किती जण आहेत, तर टोटल आहेत 1400. त्याच्यापैकी 560 तर पुरुषच आहेत. मग स्त्रिया काढण्यासाठी वजाबाकी करूया. वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला पहा, 840 ह्या स्त्रिया असणार आहेत. आता 840चा शेकडा काढायचा म्हणजे गुणिले 100 करायचे आणि भागिले टोटल किती तर बाबा 1400. मग आता याला सॉल्व्ह करूया. पहा, तर हे 0 2 गेले, हे 0 गेले. आता पहा, तुम्ही जर भाग दिला तर पहा, तर काय येणार आहे, 14 एक 14, 14 सख 84. म्हणजे आता तुम्हाला किती आलेलं आहे, आता हा 0 उरला म्हणजे इथे झाले 60% हे तुमच्या काय झाल्यात, तर ह्या स्त्रिया झाल्यात. 60% काय झाल्यात, स्त्रिया झाल्यात. आता पुढे तुम्हाला पुरुषांचं काढायचं आहे. मग पुरुष काढताना आपण पहा काय करणार आहे, तर टोटल आहेत 560 पुरुष आणि कितीपैकी, टोटल 100पैकी आपल्याला काढायचं आहे. टोटल लोक आहेत 1400 लोक. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 14 एक 14, 14 चोक 56 येते. मग आता हा 0 उरला वरती दिला म्हणजे हे 40% झाले पुरुष. मग आता प्रमाण काढायचं म्हणजे काय करायचं, 60%तनं काय करायचं, 40% वजा करायचे. केल्यावर किती येणार, 20%ने काय येणार, जास्त काय येणार, स्त्रिया काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. मग 20% जास्त तुम्हाला कुठं दिसते, तर पहा 20% जास्त हे ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. हे काय झालं, तुमचं उत्तर झालेलं आहे. पहा, तुम्हाला आता पुढचा प्रश्न काय दिले. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर लांबीची 1080 मीटर तार लागली. शेतीची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेतीची रुंदी किती, असा तुम्हाला प्रश्न आहे. मग काय करायचं, पहिली स्टार्टिंगला तर पहा, तुम्हाला काय करायचं, 1080ला काय करायचं, किती 3 पदरी तार आहे ना, मग 3 पदरी म्हणून याला 3ने भागायचं. 3ने भागूया. पहा काय येईल, 3 त्रिक 9 येईल, उरला 1
3 सक 18 येईल, उरला 0 म्हणजे 360चा एक पदर राहील. मग आता काय म्हणे आपल्याला दुप्पट आहे म्हणे. दुप्पट म्हणून काय घेतलं आपण x अधिक 2x घेतले आणि बरोबर किती असणार आहेत हे आपल्याकडे हे 360 असणार आहेत. आता याला सोडूया पहा. तर 2 गुणिले x केल्यावर 2x येईल अधिक 2 गुणिले 2 केल्यावर 2 दुणे येईल 4 आणि हे x बरोबर आपल्याला हे 360. 4 आणि 2 किती झाले 6 झाले. 6x बरोबर तुमच्याकडे 360 आहेत आणि x बरोबर काय करायचं 360 भागिले करायचे 6. 6 6 36 येणार म्हणजे उरला 0 वरती दिला तर x बरोबर तुमच्याकडे असणार आहे 60. तर किती मीटर असणार आहे तार तर 60 मीटर तार असणार आहे. कुठं दिसते तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये हे तुमचं काय झालं उत्तर झालेलं आहे. पहा पुढचा प्रश्न तुम्हाला एकदम सोपा प्रश्न होता. काय सांगितलं होतं 1 7 5 8 हे प्रत्येकी किमान एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती. तर काय करायचं आहे तुम्हाला तर मला पहा. तर पहिल्या ऑप्शनमध्ये चारही ऑप्शन बघितलं तर ऑप्शन नंबर 2 मधली जी संख्या आहे ती काय आहे तुम्हाला तर मोठी संख्या आहे 5 अंकी मोठी संख्या कुठली तर ऑप्शन नंबर 2 मधली संख्या आहे. पहा आता पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे 6 दशक. 6 दशक म्हणजे किती होणार 60 होणार. आता 5 शतक 5 शतक म्हणजे किती होणार 500 होणार आणि दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येणार 6 पंचे 30 येणार आणि हे तुम्ही 2 शून्य उचलून वरती द्या 1 2 आणि इकडचा एक 3 तर किती झालं तुमचं 300 वरती झालं आणि त्याच्यावर काय 2 शून्य म्हणजे शतक. किती शतक 300 शतक हे तुमचं काय झालेलं आहे उत्तर झालेलं आहे. कुठं दिसते तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये हे तुमचं झालं उत्तर. पहा आता हा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा तुम्हाला काय दिलेला आहे तर अशी संख्या दिलेली आहे तुम्हाला आणि ह्याच्यातनं काय वजा करायचे तुम्हाला तर ही संख्या वजा करायची आहे. तर वजा करूया पॉईंट नंतर काही नाही म्हणजे इथं 3 आहे वरती काही नाही म्हणजे 0 असतं. ठीक आहे. मग आता वजाबाकी करायला गेले इथं नाही जात भाग इथं झाले 10 आणि इथं झाले 4. 10तनं 3 गेले तर उरले 7 तुमच्याकडे 4तनं काही जात नाही तर इथलं तुम्ही एक घेतलं इथं झाले 10 इथं झाले 9 इथं झाले परत 10 इथं झाले 9 आणि इथं झाले 14. ठीक आहे. 14तनं जर तुमचे 9 गेले तर उरले तुमच्याकडे किती तर 5 उरले. 9तनं जर 8 गेला तर उरला तुमच्याकडे 1 आणि 9तनं जर 1 गेला तुमच्याकडे उरले 8 आणि इथं होते 2 2तनं 1 गेल्यावर उरला 1. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचं उत्तर कुठे दिसते तर पहा या ऑप्शनमध्ये दिसतंय ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. पहा पुढचा प्रश्न काय आहे 4 तास 35 मिनिटे. 4 तास 35 मिनिटे 3 तास 25 मिनिटे 3 तास 25 मिनिटे 5 आणि 5 झाले 10 हा चालला 1 3 आणि 2 किती झाले तर झाले तुमचे 5 5 आणि 1 झालं 6 आणि हे 4 आणि 3 झाले तुमचे 7. मग हे 7 तास झाले 60 मिनिट म्हणजे 1 तास म्हणजे अधिक 1 झालं म्हणजे किती झाले 8 तास. 8 तास हे तुमचं उत्तर कुठे दिसते ऑप्शन नंबर कितीमध्ये 3 मध्ये हे झालं तुमचं उत्तर. तर पहा हा जो प्रश्न आहे तुम्हाला याच्यामध्ये विचारलं होतं फक्त चढता क्रम तर ह्याचा जे चढता क्रम आहे ते कोणता असणार आहे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं याचा चढता क्रम असणार आहे. ह्या प्रश्नाला तुम्हाला अशा प्रकारे सोडवायचं होतं. पहा इथे तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. पहा तुम्हाला काय प्रश्न आहे 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली. 3 ताशी घड्याळ आहे ना मग तुम्हाला किती म्हणले 14 वाजून 15 मिनिटं याच्यातून 3 तास वजा करूया. 3 तास जर आपण ह्याच्यातनं वजा केले तर किती येणार आहे आपल्याला 11 वाजून 15 मिनिटे म्हणजेच काय असणार आहे आपलं 11 वाजून 15 मिनिटे म्हणजे कुठं मध्याह्नपूर्व कुठं दिसतंय मध्याह्नपूर्व 11 वाजून 15 मिनिटे हे तुमचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं आहे. तर पहा परीक्षेला जाताना आपल्याला एकदम पटापट सोडवायचं असतं त्याच्यामुळे मी तुम्हाला पटापट सांगत आहे. पहा प्रश्न काय आहे 10,7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1,540 रुपये आहे तर मुद्दल किती आहे. मग आपल्याला सांगायचं आहे मुद्दल किती. मग आपण काय करायचं पहा हे आपले 1540 गुणिले आपल्याला 100 आणि छेदामध्ये काय करायचं 7 गुणिले 4 घ्यायचे. आता ह्याला सोडवायचं. पहा सोडवताना तुम्हाला काय करावं लागणार आहे पहिले तुम्ही भाग द्या तर कशाने 7ने भाग द्या. पहा 7ने भाग दिल्यावर काय येणार आहे तर इथं जर तुम्ही 4ने भाग दिला तर इथं 25 येणार आहे आणि इथं जर 7ने भाग दिला तर पहा 7 दुणे 14 येणार आहे उरला 1 परत 7 दुणे 14 येईल आणि मग सॉरी इथे काय येईल परत 7 दुणे 14 येईल हो आणि हा 0 उरला. मग आता काय येणार आहे तुमच्याकडे 220 गुणिले 25 तुम्ही दोघांचा जर गुणाकार केला तर किती असणार आहे तर
5,500 रुपये हे तुमचं उत्तर असणार आहे. कुठे आहे? ऑप्शन नंबर 2मध्ये. अशा प्रकारे आपण हाही प्रश्न सोडवलेला आहे. पहा, आता हा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या लघु कोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? आता इथे विशाल कोन किती तयार होतात? तर तुम्हाला इथे विशाल कोन 16 आहेत आणि लघु कोन किती आहेत? तर लघु कोन आहेत तुमच्याकडे 3 आणि 16तनं 3 गेलं तर उरले किती? 13. हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तर पहा, पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल? तर काय करायचं? 98,980 भागिले किती करायचे? 49 करायचं. 49 एक 49, 49 दुने 98. परत भाग जात नाही, शून्य घेतला आपण. परत 49 दुने 98 आणि हा शून्य उरला वरती दिला, म्हणजे किती? 2,020 रुपये आपल्याला एका विद्यार्थ्याकडून वर्गणी घ्यावी लागली होती. तर ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर. पहा, पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 15 किलोग्रॅम तांदूळ घेतले. म्हणजे 48 रुपयाप्रमाणे 15 किलोग्रॅम तिने काय घेतले? तर तांदूळ घेतले आहे. तर ते झालं तुम्हाला 48 गुणिले 15 झालं तुमचं 720. ठीक आहे. आता परत तुम्हाला काय सांगितलंय? तांदूळ 42 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 5 किलोग्रॅम साखर. साखर किती? 42 प्रमाणे तिने किती घेतले? 5. म्हणजे हे गुणिले 5 केले तर किती आले? 42 दुने पहा 210 आलेले आहेत. पुढे तुम्हाला सांगितले तर साखर व 170 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 2 किलो शेंगदाणे. म्हणजे 170 रुपये प्रमाणे 2 किलोग्रॅम घेतले. तर मग 17 दोन्ही किती? 34 आणि हा शून्य. मग सगळ्यांची जर टोटल केली तर किती रुपये झाले? हे शून्य 4 आणि 5 5 आणि 2 7 झाले. आणि परत इथे किती झाले? तर ह्या सगळ्यांची बेरीज झाली 7 आणि हे 12 झाले तुमचे टोटल. आता पहा 1270 झाले. आणि तिने दुकानदारास 500 रुपयाच्या 3 नोटा दिल्यास दुकानदाराला तिने किती रुपये परत करेल? दुकानदार तिला परत किती रुपये करेल? मग आता 500 रुपयाच्या तिने किती नोटा दिल्या? 3 नोटा दिल्या. म्हणजे तिने दुकानदाराला 1500 रुपये दिले ना. मग आता तिचे झाले 1270. म्हणजे काय करायचं? तर 1500 रुपयामधनं काय करायचं? 1270 वजा करायचे. मग आता वजाबाकी जर केली आपण तर 230 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. दुकानदार तिला किती रुपये वापस देईल? तर 230 रुपये तुला दुकानदार वापस देणार आहे. पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? पुढचा प्रश्न आपण काढलेला नाही, काढूया. तर पुढचा प्रश्न आपल्याला काय आहे पहा. तुम्हाला काय प्रश्न दिलेले पुढचा पहा. तर तुम्हाला सांगितलेलं आहे 240चे म्हणजे गुणाकार 35% बरोबर किती टक्के? म्हणजे छेदामध्ये 100 असतं. मग हा शून्य कापू, हा शून्य कापू, कापला. 5 दोन्ही 10, 5 7 35, बेक बे, बे दोन्ही 4, 12 7 84. मग काय असणार आहे? 84 उत्तर. कुठं दिसतंय तुम्हाला? ऑप्शन नंबर 3मध्ये. हे झालं तुमचं उत्तर. पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? मग काय म्हणे? 11नं गुणायचं आहे 7ने गुणण्याऐवजी. मग वजाबाकी करून घेतली आपण. किती आले? 4 आले. मग 4 गुणिले 35 करूया. 4 गुणिले 35 केल्यावर किती असणार आहे? तर 140 असणार आहे. तुमचं उत्तर काय असणार आहे? 140. 140 हे तुमचं 140ने जास्त हे तुमचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे सोडवायचं. पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? 1 ते 100 यामध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? तर पहा, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या पहिली आहे 15, नंतरची आहे 25, नंतरची आहे 35, मग 45, नंतर 50, नंतर 51, 52, 53 नाही आहे 54, नंतर 55, मग नंतर 56, मग नंतर 57, मग नंतर येईल 58 नंतर येईल 65, 75, 85, 95. अशा किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15, 16 संख्या किती झाल्या 16. याचं उत्तर आहे तुमचं 16. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आपण सोडूया. पहा, हा पुढचा प्रश्न तुम्हाला एकदम सोपा दिलेला आहे. 45.25 आपण याला असं वाचत असतो. किती? 45.25. ठीक आहे. आता 45.25 असंही तुम्ही याला वाचू शकता. ठीक आहे. हा प्रश्न अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. तर पहा, तुम्हाला हा प्रश्न काय दिलेला आहे. 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आता 35चे विभाजक काढू. 35चे काय काढू आपण? विभाजक. पहिले 35चे विभाजक काढू. ते कोणते कोणते? पहा, पहिले तर याला 1 भाग जाईल, मग नंतर काय म्हणे 5 भाग जाईल, आणि नंतर कशाने जाईल? 7नेही जाईल, आणि मग नंतर 35ने भाग जाईल. गुणाकार म्हणून आपण गुणाकाराचं चिन्ह दिलं. सगळ्यांचा गुणाकार किती येते? तर 1225 येते. मग आता आपल्याला बेरीज सांगायची, म्हणजे 1 + 5 + 7 + 35 या सगळ्यांची जर बेरीज केली तर किती येणार? 48 येणार. मग दोघांची वजाबाकी जर केली तर किती येणार? 1177. 1177 तुम्हाला कुठे दिसते? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय आहे? उत्तर आहे. पहा, आता पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिले. पहा, एका मिठाईच्या खोक्यात 17 किलो 250 ग्रॅम मिठाई होती. त्यातील 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली? म्हणजे होतं किती टोटल? 17 kg आणि 250 ग्रॅम होतं. आता याच्यातनं वजा करूया. 13 किलो 750 ग्रॅम. इथे 0 राहिला माझा. ठीक आहे. आता वजाबाकी करूया. आता तुम्ही वजाबाकी जर केली तर पहा, तुम्हाला काय येणार आहे. तर इथे तर भाग जात नाही, मग आपण काय करूया, इकडे देऊया. म्हणजेच पहा, इथे 750 मधून 250 गेले तर तुमचे उरतात 500. ठीक आहे. मग आता तुमचे इथे राहिलेत 1 किलो, तुम्ही इकडे दिला होता म्हणून हे असं झालं. तर ते 16 आहेत. 16तनं जर तुमचे 13 गेले तर तुमच्याकडे उरले 3, म्हणजे 3 किलो 500 ग्रॅम. 3 किलो 500 ग्रॅम हे तुमचं काय झालं? उत्तर. कुठं दिसतंय तुम्हाला? पहा, ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर थोडंसं गडबडीत सांगत आहे मी. तर पहा, तर अशा प्रकारे आपण सोडवलेलं आहे. इथं किती होईल? तुम्ही 1 किलो दिलं तर 1 किलो जर इकडं दिलं तर तुमचे होईल इथं 1250 मधनं तुम्हाला 750 वजाबाकी करायचं, आणि मग नंतर तुम्हाला 500 मिळणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सोडवायचं आहे. तर पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 55 सेमी असल्यास समान लांबी असणाऱ्या बाजूंची प्रत्येकी आपल्याला काय सांगायचे आहे? लांबी किती? असा प्रश्न आहे. मग ह्याला सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करायचं? पहा, तुम्हाला काय करायचं, पहिले 55 मधनं 14 वजा करून घ्यायचे. 14 वजा केल्यावर तुमचे उरतात 41. दोन्ही समान म्हणून याला 2 भागायचं. आता 2 भागलं तर पहा, बेदोन्ही 4 येईल. मग भाग जात नाही म्हणून तुम्ही काय करा, भाग जात नाही तर काय करता, बेदोन्ही 4 आलं, मग इथं 0 घेता. मग काय झालं? 20.5 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर. 20.5 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर. तर अशा प्रकारे तुमचं हे सोडवलेलं आहे आपण. ठीक आहे. तर पहा, हे आहे तुमचं 20.5 हे तुमचं उत्तर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न सोडवूया. पहा, आता पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे. एका बागेत एकूण 2060 फुलझाडे आहेत आणि त्यात 206 झाडे मोगऱ्याची आहेत, 515 झाडे जाईची आहेत आणि 718 झाडे सदाफुलीची आहेत, आणि उरलेली झाडे गुलाबाची आहेत. तर बागेत गुलाबाच्या शेकडा किती झाडे आहेत आपल्याला काढायचे. मग सगळ्यांची टोटल करूया पहिले. कोणाकोणाची? 206 अधिक 515 अधिक 618. सगळ्यांची बेरीज किती झाली रे बाबा? सगळ्यांची बेरीज झालं 1339. आणि टोटल झाडे किती आहेत तुमच्याकडं? टोटल आहेत तुमच्याकडं 2060 मधनं हे तुमचे 1339 वजा केले तर किती येणार आहेत तुमच्याकडं? तर 721 हे तुमची गुलाबाचे झाड आहेत. आता शेकडा काढायचा. मग शेकडा काढायचा म्हणजे काय करायचं? 721 गुणिले घ्यायचे तुमचे 100 आणि भागिले तुमचे टोटल किती झाड आहेत रे बाबा? तर आहेत 2060 झाडं आहेत. तर पहा, याला आपण भाग देऊ शकतो कशाने? तर याला भाग देऊ आपण, मला वाटतं याला 20ने भाग जाईल. पहा, 20 पंचे 100 येईल, आणि 20 एके 20 उरला 0,
म्हणजे भागातून 0 दिलतो आपण आणि परत 20 त्रिक 60 म्हणजे असा पूर्ण भाग गेला. 301 एक 301 आणि 301 7 येते 721 आणि 7 5 येते 35 म्हणजे 35% हे तुमचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवलेला आहे आपण. पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला. 96,431 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. तर किती दिलं आहे 96,431 ना. मग आता काय करायचं पहा 96,431 आहे. मग आता काय करायचं दशक स्थानचा. मग आता हे झालं एकक आणि हे झालं तुमचं दशक. शतक कुठं असणार आहे तर पहा शतक कुठे आहे लगेच त्याच्या जवळच तुम्हाला काय आहे शतक आहे. एकक दशक शतक हजार तुम्हाला हजार स्थान पाहिजे होतं ना. मग हे हजार स्थान तुमचं. आता पहा तुम्ही हजार स्थानाचं तुम्ही पहिले घेतलं कशाचं तुम्हाला सांगितलं होतं दशक स्थानाचं. म्हणजे किती आलं त्याच्यावर एक संख्या म्हणजे 1 शून्य द्यायचा. त्याच्यानंतर हा तुमचा हजार स्थानचा 1 2 3 1 2 3 आता दिले तुम्ही अशा प्रकारे. मग आता तुम्ही सोडवा. पहा तुम्ही काय करता हे 1 शून्य कट करा आणि हे 1 शून्य करा. 3 1 3 आणि 3 2 6 आलं आणि हे 2 शून्य म्हणजे तुमचं आलं 1/200 पट. 1/200 पट तुम्हाला कोणत्यामध्ये दिसते ऑप्शन नंबर 1 मध्ये. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पहा पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागतील. म्हणजे 36 एकाला लागतात अशी 16 छापायची आहेत. एक ग्रोस म्हणजे 144 असतं का नाही असतं. मग आता पहा तुम्ही जर भाग दिला 16 1 16 16 9 144 येते. मग पुरत पहा काय कशाने बघतात 9 1 9 9 चोक 36 म्हणजे 4 काय लागणार आहेत ग्रोस कागद लागणार आहेत. कुठं दिसते तुम्हाला तर ऑप्शन नंबर 4 मध्ये. हे तुमचं काय झालेलं आहे उत्तर झालेलं आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पहा तर पुढचा प्रश्न जे आहे ते पण सोडवूया. पहा हा प्रश्न काय आहे. अमोलने एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला. तर सायकलची खरेदी किंमत किती. मग तोटा झालेली किंमत बी त्याच्यामध्ये ॲड करावं लागणार आहे ना. मग दोघांची जर आपण बेरीज केली तर किती असणार आहे 9,030 हे सायकलची खरेदी किंमत असणार आहे. कुठे दिसते ऑप्शन नंबर 2 मध्ये. तर पहा तुम्हाला हा प्रश्न काय दिलेला आहे. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 14 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती. मग 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी किती 14. आता सोडूया 2 गुणिले 18 आणि 14 दोघांची बेरीज झाली 32. ठीक आहे. मग आता इथे काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं ना. मग आता 32 दुने किती येतात 64 येतात. आता चौरस म्हणजे 4ने भागूया. 4ने भागलं तर पहा काय येणार आहे तुमच्याकडे इथे 4 1 4 उरले तुमच्याकडे 2 आणि 4 सक 24 म्हणजे तुमच्याकडे 16 आलेले आहे. किती आलेले आहे 16. आता परिमिती काढायचा म्हणजेच काय करणार तुम्हाला तर आता बाजूचा वर्ग येणार आहे. ठीक आहे. बाजूचा वर्ग ही बाजू निघाली ना आता. बाजूचा वर्ग मग बाजू 16 आहे. मग 16चा वर्ग किती तर 16चा वर्ग 256 हे तुमची काय असणार आहे परिमिती असणार आहे. तर पहा तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेले आहे. खालील वजाबाकीत आपल्याला काय करायचं आहे चौकोन आयताच्या जागी आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आता ही वजाबाकी आहे. मग आता पहा तुम्ही याच्या जागी तर वजाबाकीचं केलं तर तुम्हाला इथे 8 यायला पाहिजे आणि इथे तुम्हाला 0 यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही हे सोडवू शकता. म्हणजे 0 आणि 8 हे तुमचं उत्तर असणार आहे. पहा आता पुढचा प्रश्न आपण सोडूया. एका माध्यमिक विद्यालयात 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने आणि 311 विद्यार्थी सायकलने उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात असा प्रश्न आहे. मग हा प्रश्न कसा सोडवायचा पहा एकदम सोप्या पद्धतीने आपण हाही प्रश्न सोडवणार आहे. तर आपण पेज थोडं टर्न केलं. पहा 2/7 आता काय करायचं अधिक काय करायचं 311. आता याला सोडूया. ह्याचा न्याचा गुणाकार याचा न्याचा गुणाकार याचा गुणाकार 11 दुने 22 अधिक 7 त्रिक 21 छेदामध्ये 11 7 77. आत्ता पहा दोघांची बेरीज झाली तुमची किती 43/77. आता पहा वजाबाकी करूया. आता पहा 77 तर खालीच असणार आहेत. मग आता इथं घेऊ आपण परत 77. ठीक आहे.
मग आता काय करायचं, 77मधनं 43 गेले तर तुमचे उरतात 34, म्हणजे 34/77 तुम्हाला आलेलं आहे. मग टोटल विद्यार्थी तुमचे किती, तर 924 टोटल. आणि त्यांच्यापैकी किती, हे 34. आणि मग गुण भागाकारामध्ये किती, हे तुमचे आहेत 77 आहेत इथं. ठीक आहे. मग आता भाग देऊया. पहा, तर इथे परत भाग जातो की कशाचा, 7चा भाग जातो. 7 × 7, 7 × 7. इथेही भाग दिला, 7 × 7. उरले किती, 8, 9, 10. 8, 9 म्हणजे इथे 2 उरले. मग 7 त्रिक 21 उरला किती, 1. 7 दुणे 14, म्हणजे 132 गुणिले 34 करायचे. आता परत याला 11ने भाग देऊ. परत आपण 11 × 1 = 11, 11 × 1 = 11, उरले 2. 11 दुणे 22, म्हणजे इथं आले तुमचे 12 आणि इथं 34 आहे. आता 12 गुणिले 34 जर तुम्ही केले तर किती येतात, 408 येतात. 408 तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. पहा, पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे, आकृतीमधील इष्टिका चित्तीच्या QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय. आता पहा, तुम्हाला काय दिले, QKLR याच्या डायरेक्ट बाजूला तुम्हाला ऑप्शनमध्ये पहा काय दिलेलं आहे, PJMS. हे लगत आहे का, नाही, डायरेक्ट ऑपोजिट साईडला आहे, म्हणजेच पुढच्या समोरील बाजू आहे, समोरासमोरील बाजू आहे. म्हणजेच PJMS हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर पहा, आता पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे, 10,800 रुपये दशे दराने 6 दराने तर 1,944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील. मग एकदम सोप्या पद्धतीने हाही प्रश्न सोडवायचा. तुम्हाला किती दिलेला आहे, 1,944. आता गुणिले तुमचे हे 100 आणि भागिले तुमचे काय, तर 10,800 गुणिले 6. आता पहा कशा कशाने भाग जातो, 6 × 1 = 6. इथे जाईल साइन त्रिक 18, उरला 1. साई दुने 12, साई दुने 12 उरले 2. साइन चोक 24. इथे आले तुमचे 324. आता परत पहा, तुम्हाला काय होईल, इथे पूर्ण भाग गेला. आता 108 × 1 = 108. पहा तुम्ही इथे हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कापून टाका. 108 × 1 = 108. 108 त्रिक 324 येते. मग आता 3 वर्ष हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. 3 वर्ष हे तुमचं उत्तर. आता पहा, पुढचा प्रश्न तुम्हाला काय आहे, किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीतील दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता. तर मग पहा, त्यांनी काय केलेलं आहे, 2020 म्हणजेच हा आहे लीप इयर. लीप इयर म्हटल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात, तर 29 दिवस. 29मधनं 15 वजा केले तर तुम्हाला येणार आहे 14 दिवस, अधिक 1 केलं तर येणार आहे तुम्हाला 15 दिवस. ठीक आहे. मग हे 15 आणि मार्चचे तुमचे 31 दिवस आणि हे एप्रिलचे तुमचे 14 दिवस, सगळ्यांची बेरीज केली तर झाले 60. म्हणजेच आता त्याने किती दिवसासाठी घेतलं होतं, तर किती पैसे झाले होते, 3,540. त्याला भागायचं कितीने, या 60ने भागायचं. भागूया, 0 गेला 0 गेला. आता भाग दिल्यावर पहा, 6 पंचे 30, 6 6 36, 6 पंचे 30, 6 पंचे 30 उरले 3, मग उरला 5 आणि साइन 9 54. साइन 9 किती येते, 54, म्हणजे 39 रुपये प्रति 49 किती, 6 पंचे 30. सॉरी, माझं 5 आलं होतं, नाही तर मी 3 लिहिलेला. 6 पंचे 30 आलं होतं ना. 59 रुपये प्रति लिटर हे तुमचं उत्तर असणार आहे. किती, 59. पहा, हे अशा प्रकारे भाग दिला. अजून तुम्ही कन्फ्यूज होसाल तर प्रॉब्लेम येईल. 0 गेला 0 गेला, 6 पंचे 30 उरले 5, साइन 9 54, म्हणजे 59 रुपये हे तुमचं उत्तर असणार आहे. तर पहा, तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, 7/11 मधून किती वजा केले म्हणजे 307 येईल. वजा केले म्हणजे 307 येईल, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा. पहा काय येणार, 7 7 49 वजा दोघांचा गुणाकार 11 त्रिक 33 येणार आणि खाली 11 7 77 येणार. दोघांचे वजाबाकी केले तर किती येणार, 49 मधून 33 गेले तर उरतात 16 आणि हे खालचे 77, म्हणजे 16चे 77 हे तुमचं काय झालेलं आहे, उत्तर झालेलं आहे. पहा, एकदम शेवटचा प्रश्न, ह्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे. 24,500
पावणे 24,000 म्हणजे 23,750. 23,750. 850. 850 म्हणजे 825. 8,500. 8,500 म्हणजे 8,500. 8,500. ह्या सगळ्यांची करायची बेरीज. पहा इथे येईल तुमचा 5, इथे येईल तुमचा 7, इथे पहा सगळे होतील तुमचे किती 20. 20शीला 0, हा चाले 2. आता पहा 8 आणि 3 8 9 10 11 12 13. 13शीला 3, हा चालला 1 आणि मग हे 3 म्हणजे तुमचं झालं पहा 33,075 उत्तर. कुठं दिसते तुम्हाला पहा, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये. अशा प्रकारे आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे, जे सेट डीची होती. पण तुम्ही अशाच प्रकारे तुमचेही प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले, थोडेसे अदलून बदलून असणार आहेत, दुसरं काहीही चेंजेस नसतं. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवून दिलेली आहे. जर तुम्हाला 8वीचीही प्रश्नपत्रिका हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तीही मी तुम्हाला सोडवून देणार आहे अशाच प्रकारे.